एका बाजूला सलामी जोडी पाहायला मिळते ती म्हणजे प्रज्ञेश आणि दुसरा फलंदाज आहे तो म्हणजेच दीपू। ही जोडी सलामांच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। प्रज्ञेश प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा होती कांजूर माग इथे 1 लाखाची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमधील एक सुरेख पद्धतीची कामगिरी शिस्तबद्ध खेळाडू म्हणून या होती पाहायला मिळतोय। तर गोलंदाजीसाठी येतोय नेती। एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर। अनुभव हा महान गुरु मानला जातो। एक उदाहरण ज्वलंत उदाहरण त्या आधी मैदानाच्या आतमध्ये येऊया। पहिला चेंडू सुरेख पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय। चेंडू सरळ निघून जातोय। क्षेत्ररक्षक तैनात आहे। डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। 1 धाव जरूर प्राप्त केली जाते। धावसंख्येमध्ये एकाने खातं खोललं जात आहे। धावसंख्येचं खातं खोललं जात आहे। श्री गणेश लगावले होते। एका हाताने बॅट फिरवून षटकार लगावले होते। बॅट मध्ये स्ट्रिंग आहे अशी गोष्ट सुद्धा झाली होती। पण मित्रांनो अनुभवची गोष्ट सांगतो जैन खान महागडा पडला होता त्या स्पर्धेमध्ये। तर नंतर अनुभवाला 2011चा विश्वचषक खेळला। पहिले 3 षटक निर्धाव टाकले होते। धावसंख्येला बलकावती 1 धाव लगावली गेली। गोलंदाजीसाठी पुन्हा एका गोलंदाज या मात्र सुरेख पद्धतीने फटका चेंडू सरळ निघून जातोय 4 धावांसाठी। आणि झैन खानचा इन स्विंग आउट स्विंग पाहून जेम्स अँडरसन म्हणतो की याच्यासारखा गुरुवर्य कोणी नसेल। लाजवाब कामगिरी झैन खानची पाहायला मिळते। आदरणीय माननीय सन्माननीय निलेश वाडेकर यांचं इथे आगमन झालंय। त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया। डावी एसी सोडून जाणारा चेंडू पंच दंडित करतात। गोलंदाजाला दंडित केलं जात आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25 पालन केलं जाते। धावसंख्या बलकावती 6 धावा बलकावती लगावल्या गेल्यात। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ या मात्र बॅटची काढा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। डीसी 4 धावा आल्या। 4 धावाच्या मदतीने धावसंख्येवर पडणारी भर पाहिली गेली तर 10 धावा धावसंख्येवरती लगावल्या गेल्या। 10 धावा धावसंख्येवरती लगावल्या गेल्या। षटक क्रमांक मार्गस्थ आहे ते म्हणजे पहिलं 10 धावा धावसंख्येवरती लगावल्या गेल्या। या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। चेंडू पडल्यानंतर कट होतोय। एक सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि जरूर मी म्हणेन अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय। वाईटच्या स्वरूपामध्ये येणारी एकेरी धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या धावसंख्येवरती लगावली जाते ती म्हणजे 11 धावा धावसंख्येवरती लगावल्या गेल्या। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। या मात्र सुरेख पद्धतीने चेंडू केला जातो। नेटकट स्वरूपामध्ये करून केलेला हा फटका चेंडूला शरीरावरती येऊन दिलं। चेंडू शरीरात जवळ आलं जातं। गोपीनाथ चिमुंडे याच दिवशी देवाघरी परतले होते। 12 तारीख होती। या मात्र जोरदार पार केला जातो। चेंडू सीमा लगा क्षेत्ररक्षण केलं जाते। कवरच्या दिशेने फेकी गाचा आखो में इशारे। दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण। धावसंख्या धावसंख्येवरती लगावली जाते की म्हणजे गोलंदाज येतोय आदर्श। धावसंख्या बलकावती 14। मात्र सुरेख पद्धतीने चेंडू होता। बॅटची काढा घेऊन चेंडू मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला। फेकी केली जाईल तर मात्र घेतलेली एकेरी धाव। जगातील सर्वच क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये खेळणारा एक मात्र फलंदाज आहे सचिन तेंडुलकर आणि तो मात्र त्यावेळी म्हणाला होता 120 चेंडूचा खेळ असेल जोरदार शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती हात चेंडू सीमारेषेत 5 चौकार 4 धावा। डीसीच्या माध्यमातून धावसंख्या बलकावरती लगावली जाते ती म्हणजे 19 धावसंख्या बलकावरती। छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस 19 फेब्रुवारी 1630 या मात्र जोरदार छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडू होती प्रहार। चेंडू सीमारेषा 5 चौकार। दुसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ समाप्त झाला। धावसंख्या बलकावरती 23 धावा पाहायला मिळतात। गोलंदाज पुन्हा सज्ज या मात्र जोरदार तार केला जातो। कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे। चेंडूला उचलण्यापैकी केली जाईल। 1 धाव मात्र अंकित केली जाते। एकेरी धावाच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली तर धावसंख्या बलकावरती लगावली जाते। 24 धावा बलकावरती लगावल्या जात आहेत। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34,459 धावा लगावण्याचा कारनामा केला गेला होता। एक मात्र फलंदाज सचिन रमेश तेंडुलकर 100 शतक त्याने झळकावले होते।
मैदानाच्या आत येऊया. या मात्र सुरेख पद्धतीचा फटका, पल्लू स्कूप, एक आकडा वेगळा फटका, सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चार धावाला धावसंख्येवर पडणारी भर धावसंख्या फलकावरती 28 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. तिलक रत्ने दिलशान, श्रीलंकेचा हा खेळाडू तिलक रत्ने दिलशान याची आठवण जरूर होतीये. एक पल्लू स्कूप हा फटका त्याने एक मी म्हणेन सुरेख पद्धतीचा फटका खेळण्याची एक अनोखी शैली मात्र निर्माण केली गेली होती. तिलक रत्ने दिलशान असं त्या खेळाडूचं नाव होतं. निर्धाव चेंडू असणार आहे, रेड चेंडू असणार आहे. तिन्ही पंच ज्यावेळी एकत्र आले त्यावेळी मात्र त्यांचं बॉडी लँग्वेज सांगत होतं की चेंडू निर्णय. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज येतोय वैभव, हा गोलंदाजीसाठी सज्ज होईल. धावसंख्या फलकावरती पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हॅक्टर वैभव. या मात्र सुरेख पद्धतीचा फटका केला जातोय कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षकाच्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. षटक समाप्तीवरती वैभव यांच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज वैभव, पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये सुरेख पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 1 धाव जरूर येते. 1 धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर आणि धावसंख्येला फलकावरती लगावली जाते ती म्हणजे 33 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. प्रत्येक संघाला विनंती करेन यापुढील होणारा सामना जॉर्ज संघाला विनंती असेल, जॉर्ज संघ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्यांची लिवड एक प्रतिम सामना जरूर प्रेक्षकांच्या समोर येईल. मैदानाच्या आतमध्ये वैभव गोलंदाजीसाठी सज्ज. या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. विकेटचा पतंग, फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला डीजे. डीजे धावसंख्या फलकावरती लगावली गेली 33 धावा. आता मात्र फलंदाज बाद होतोय तो म्हणजे दीपक. धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 33 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. दीपक हा फलंदाज वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. अजून सुद्धा या मात्र जोरदार प्रहार केला जातोय. कव्हरच्या दिशेने सातत्यपूर्ण खेळी पाहायला मिळते ती म्हणजेच क्षेत्ररक्षकाचं शेड्यूल मात्र बिझी ठेवलं जात आहे. धावसंख्या फलकावरती जर का पाहिली गेली 34 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. धावसंख्या फलकावरती 34 धावा. या मात्र बॅक टू द बॉलर जोरदार प्रहार, चेंडू सीमारेषा बाद, चौकाच्या धावा. डीजे एक सुंदर ताळमेळ पाहायला मिळतो डीजेचा. मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू खेळला जातोय. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलण्यामध्ये बॉम्बलिंग केलं जात आहे. तत्वर मात्र घेतलेल्या दुहेरी धावा, धावसंख्येमध्ये पडणारी भर, धावसंख्या फलकावरती लगावली जाते 40 या धावसंख्येवर. नरेंद्र मोदींचं राज्य आलं आणि मात्र भारतामध्ये डिझेल आणि पेट्रोल क्रुज विभागातील आहे संतोष सक्सेना आणि त्या खेळाडूने रणजी क्रिकेट गाजवलंय आणि त्या खेळाडूने सचिन तेंडुलकर सोबत 9व्या काळासाठी सर्वाधिक धावांची पार्टनरशिप केली आहे रणजी क्रिकेटमध्ये. तो खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटर आहे. या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. आगळी वेगळी शैली, फलंदाज मात्र बाद. डीजे तसं बॉक्स क्रिकेट आहे. 12 मैल तुम्ही गेलात की लगेच क्रिकेटचे नियम आणि क्रिकेटची गोलंदाजी वेगळी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज संतोष. या मात्र सुरेख पद्धतीने चेंडू ब्रेकिंग केली जाईल. त्यावर मात्र 1 धाव जरूर घेतली जाते. दीपेशजी पाटील माझा तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर समालोचक कक्षा 40 धावा. बॉक्स क्रिकेटचं हेच वैशिष्ट्य आहे की असं म्हटलं जातं की मराठी माणूस 12 मैलावरती मराठी भाषेचा एक वेगळा अनुभव पाहायला मिळतो. ती भाषा तशी बदलत जाते. मराठीची पोट भाषा पाहायला मिळते. या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र 1 भर पडते आहे. धावसंख्येमध्ये 1 भर धावसंख्या फलकावरती 42 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये किती धावा गोळा केल्या जात आहेत. गोलंदाज एक जलद गतीची गोलंदाजी
पद्धतीचा चेंडू बॅकची काढा, चेंडूच्या मर्यादेच्या बाहेरच्या धावांसाठी प्लीज. प्रेक्षकांना एक गोष्ट जरूर मात्र पाहायची राहून गेली ती म्हणजे अस्सल पासंगाचा एक छोटासा गोलंदाज अतिशय जलद गतीची गोलंदाजी करतो, या पद्धतीची गोलंदाजी करतो. तो गोलंदाज या ठिकाणी उभा नाही आज नाहीये, मात्र हलक्या हाताने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक ताईनाद आहे, वैभव येतोय, चेंडूला फेकी करेल तर मात्र एक धाव जोडून घेतली जाते. बॅकअप सुंदर पाहायला मिळालं. नितीन यांचं एक 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 48 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 48 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा काही शीश आहे. धावसंख्या धावफलकावरती 48 धावा. www.testcricket.in तसंच श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. या मात्र चेंडूला लाभ केला जात आहे. चेंडू मोकळ्याच लँड रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला, फेकी केली जाईल तर मात्र या पुढील सामना विनंती असेल जॉर्ज 11 संघ. जॉर्ज 11 संघ रोहन चिल्ले. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित या. स्वरा 11 अर्थातच ब्लू स्टार संघाचा संघ आहे. स्वरा 11 आणि जॉर्ज 11 संघ दोन्ही संघाच्या संघ नायकाला विनंती आहे त्वरित या. रोहन चिल्ले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्वरा 11 संघाने नाणेफेक जिंकलाय. तुमचा निर्णय सुद्धा कळवायचा लवकरात लवकर आम्हाला. सामन्याकडे वळूया. सामन्याला सुरुवात गोलंदाज सज्ज होतोय तुषार. पहिल्या षटक घेऊन येतो तुषार. स्ट्रायकरला फलंदाज विकास नौशेंगेडला वैभव. सरपंच सुरुवात करते अक्षय गायकवाड. तुम्हाला विनंती करतो सामन्यात सुरुवात होते. दुसऱ्या पहिल्या चेंडू पडतोय गोलंदाज तुषार सज्ज होतोय. चला वेळ कमी घ्यायचा आहे. क्षेत्रशील संघ ओंकार 11 संघ विनंती करतो तुम्हाला. बॅट्समन देतो. चला लवकर चेंडू पडला पाहिजे. अन्यथा 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करण्यात येईल. पहिला चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न बसतोय फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर धक्का बसतोय. 0 धावसंख्येवर बाद होते विकास. पहिल्या चेंडूवर संबंध गोलंदाज तुषार. पुढे चेंडू ऑन साईडला स्वीप केला. चेंडू घोडीच्या वेगाने सीमा पलीकडे 4 धावांसाठी. धनवटीचे मास्टर किरण आल्या चौकाराने अकाउंट ओपन करतो. पुढे चेंडू स्ट्राईकला फलंदाज किरण. गोलंदाज सज्ज तुषार. टीवरचे षटक घेऊन पुढे सरसावताय. 4 धावा. जर वाटला चेंडू डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर जाईल पण त्या हिशोबाने चेंडू बाउंड्रीच्या 5 ते 6 इंच आधी पडला आणि चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोड 4 धावांसाठी गेला. पुढे चेंडू पुढे सरसवताय. डाऊन साईडला स्वीप केलाय. कोणत्याही गडू जवळ बसताय. 3 चेंडू 3 चौकार डोक्यात किरण. एक बार तो मैंने कमिटमेंट कर दी, उसके बाद तो मैं खुद की भी नहीं सुनी. 4 चेंडू धावा झाले. धावफलकावर 12. किरण आक्रमक 3 चौकार ठोकले. 2 खेळाडू ठरले. एकदा पुढे सरसवत आहे. ऑन साईडला घेऊन गेला. ब्लॉकरचा चेंडू होता. एकच धावेत आहे. लेग केलाय. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. फलंदाजांनी पुढे स्ट्रायकर फलंदाज किरण. 3 चौकाराच्या मधीने वैयक्तिक 13 धावसंख्येवर खेळतो किरण. नवीन गोलंदाज शैलेश येतोय. नवीन गोलंदाज या शैलेशनी स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक संपादन केली. तो शैलेश. आता मात्र चेंडू लेग स्टिक सोडून चालाय. पंच अक्षय आमच्याकडे वळत आहेत. दोन्ही जमिनी समांतर दाखवत आहेत आणि चेंडू वाईड घोषित करतायत. वाईट धावसंख्या पुढे सुरू 28 वर. स्ट्रायकर फलंदाज किरण पुन्हा एकदा सज्ज. ऑन साईडला स्वीप केलाय. चेंडू गॅप मध्ये. चेंडू सीमा बाद. 4 धावांसाठी. धनवाटीचे मास्टर धावसंख्या धावफलकावर जलद गतीने पुढे सरसो.
किरण साईडला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या उभरून निघून गेला. निर्धाव चेंडूचे सांगता होते ते मात्र धावसंख्या पूर्ण स्थगित 22. पुढे चेंडू गोलंदाज सज्ज होतोय शैलेश, यावर दुसरी हॅट्रिक आहे स्पर्धेमध्ये. तोच गोलंदाज शैलेश. पुढे जा किरण टू शैलेश. बाहेर चेंडू होता. ऑफट्रॅक केला चेंडूला, डीप मध्ये जातो चेंडू. डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक मात्र सज्ज आहे. एकदा ते एक धावसंख्या पुढे 23 वर 50 धावांचं लक्ष आहे. 50 धावांचं लक्ष पार करताना 23 धावांचा कव्हर आलाय. 3 चेंडूचा सामना केलाय षटकांमध्ये. षटकापर्यंत आज वैभव पुढे सरसावत आहे. टॉप ड्राईव्ह क्षेत्ररक्षक मात्र ते सज्ज. एक धाव मिळणार आहे. एका धावाचा अवधी होता. एक धाव पूर्ण गेली. 4 चेंडू धावा आपला कव्हर 24. अजूनही फक्त एकच गडी बाद झालाय पहिल्या चेंडूवर. त्यानंतर एकही गडी बाद झालाय. गोलंदाज शैलेश पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न करत असेल शैलेश. टाकला गोलंदाज किरण. ऑफ ड्राईव्ह चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये टाकायचा प्रयत्न होता, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एकच धावे ना. एकडे दोन धावसंख्या पुढे सरसवती म्हणजे 25 वर. षटकाचा शेवटचे चेंडू शिल्लक आहे. षटकापर्यंत वैभव पुन्हा एकदा शैलेश टॅप केलाय. फलंदाज बाद. वैभव कोणत्याही प्रकारचा गॉल नव्हता. दोन्ही फलंदाजामध्ये संवाद झाला नाही आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय वैभव धावचीच्या स्वरूपामध्ये. प्रीतम 9 सेकंडला. गोलंदाज सज्ज होतोय प्रशांत. पुन्हा प्रशांत सज्ज होत आहे. पुढे सरसावतात ऑफ ड्राईव्ह. इथे मात्र 9 सेकंडच्या फलंदाजाच्या पायाला लागतो चेंडू. 2 धावांचा उद्देश असणार आहे. बघूया 2 धावा पूर्ण होत आहेत का. पंच मिळून डिसिजन घेत आहेत. पंच मिळून डिसिजन देत आहेत. फलंदाज बाद. कारण सुरक्षितता पब्लिक क्रीज मध्ये पोहोचले होते किरण. दुसऱ्या धावाची गरज होती पण खेळाडू मात्र सज्ज होते. क्षेत्ररक्षक टीम मध्ये आलेल्या चेंडू काय सगळ्याच्या दृश्यामध्ये खूप एंटरटेन केलेले सगळ्याच्या सत्रामध्ये फलंदाजाने हलका धरून काढलाय. बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात पंकज. ते नकार देतात स्ट्राईक फलंदाज. रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न. हा चेंडू पॅडवर ब्रश होतोय. इथे मात्र एकच धाव येते लेग बॅकच्या सर्व्हमध्ये. कमी धावा खर्च करतोय गोलंदाज. पल्लू स्कूप केलाय. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. बराच वेळानंतर एक मोठा फटका बघायला भेटतोय. सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करत येतोय का आपल्या संघाला. सगळा अजूनही बॅलन्स आहे दोन्ही संघाच्या बाजूनी. दोन मोठे फटके आले तर सामना एक साइड जिंकू शकतो. रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न होता. प्रयत्न फर्स्ट आहे. चेंडू लेग स्टिक सोडून झालाय पण अक्षय आमच्याकडे पळत आहे. इट इज अ वाईड. आणि दर्शका पुढे सरसवली 33 वर. 17 धावा हव्यात. येणारे 8 चेंडू 17 धावांच्या हुशार. गोलंदाज पुढे सरसवतात. गॅपमध्ये गोल काढला. मिसफील्ड होते. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. चेंडू 13 धावांच्या आवश्यकता आहे. 1 to go. माहितीसाठी 5 चेंडू झाले आहेत. षटकातील गोलंदाज प्रशांत यांचे. तुमचं स्वागत आहे. फलंदाज पंकज चौकरच्या मध्ये वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर खेळतोय. बघूया पंकज सामना जिंकून देतो काय. 7 चेंडू 13 धावांच्या आवश्यकता. गोलंदाज सज्ज प्रशांत. रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न होता. चेंडू पॅडवर ब्रश होतोय. इथे मात्र लेग बॅकच्या स्वरूपामध्ये सिंगल. प्रति चेंडू मागे 2 धावांमध्ये प्रवेश करतोय. सेकंड फलंदाज पंकज. गोलंदाज सुदर्शन. सेकंड फलंदाज पंकज. बघा पंकजने 2 चौका ठोकले आहेत. हलक्या हाताने घेऊन काढायचा प्रयत्न होता. इथे मात्र प्रयत्न बसतोय पण फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपामध्ये.
पिचवर पूर्णपणे आता जिम्मेदारी आली आहे. बघूया आदर्श मोठे पट्टी मारतोय का, गोलंदाज सामना मोठा करतोय का, फलंदाज सामना मोठा करतोय. बघूया पहिले छोटे फलंदाज बाद होत आहे धावचीच्या सर्वमध्ये. प्रीतम बाद झाला. पुन्हा एकदा सेकंड फलंदाज आदर्श, गोलंदाज सुदर्शन. इट इज वाईड पण फलंदाज बाद होतोय. फलंदाज अमित. शाखेला फलंदाज अमित. बघूया अमित कशा प्रकारे फलंदाज 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. एक रंगतदार सामना संघामध्ये चुरस निर्माण झाले. 2 फलंदाज बाद झाले पहिल्या चेंडूवर. ऑन साइडला स्वीप करायचा प्रयत्न फर्स्ट स्वीप पण मात्र चिताच्या वेगाने एक धाव पूर्ण केले 5च्या सर्वांमध्ये. मंडपपालक किरण कुठे समालोचन कक्षाकडे यायचं आहे. मंडपपालक किरण यायचंय समालोचन कक्षामध्ये लवकरात लवकर. 4 चेंडू 10 धावांच्या आवश्यकता. स्ट्राईक केला फलंदाज पंकज. पल्लू स्कूप करायचा प्रयत्न होता. हा प्रयत्न फसतोय आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. फलंदाज बाद धावचीच्या सर्वमध्ये. अमित. सामन्यामध्ये खूपच रंगतदार सामना इथे चालू आहे. ओंकार विपक्ष विहांग या 2 संघांमध्ये. सगळ्या फलंदाज अमित. पल्लू स्कूप करायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. इथे मात्र एकच धाव येते. एका धावावर समाधान मानायला लागेल. निर्णय काढवायचा आहे. वंडी वाढत चाललंय. दिलीप जनरेटर हॉलिजन चालू करायचे आहे. फलंदाज मिथून. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये पूर्णपणे रंगतदार सामना चालू आहे. बघू एकदा वाईट एखादा चौकार सामना कुठेतरी टर्न करू शकतो. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू आणि सामन्यामध्ये मात्र पकड निर्माण केले फलंदाजाने आणि सामना मोठा केला तो गोलंदाज सुदर्शन याने. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता होती. 5 चेंडू मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या. 3 धावा खर्च केल्या सुदर्शन यांनी. 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. साईडला गुंडाळला चेंडू सीमा पार 4 धावांसाठी आणि सामना इथे विजय होतो ओंकार मालाडा संघ 4 धावेने. पंचायत विरोधी मैदानाचा